तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज आपण इथं इरा सेशन नंबर 13 बघणार आहोत. ठीक आहे. आणि यापूर्वी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला असेच जे नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा मिळत राहतील. तर बघा, आपण इथं आता डायरेक्ट सेल्फ पाथ लर्निंग बघूया. ठीक आहे. टायपिंग तुम्ही सोडून घ्या. सेल्फ पाथ लर्निंगची तर 10 स्टेप्स दिलेली आहेत. तर प्रोसीड करू आणि स्टार्ट करूया. ठीक आहे. याच्यामध्ये जे आपला पहिला प्रश्न आहे, ठीक आहे, तो बघूया. इथं क्वेश्चनवर क्लिक करू. आपल्या डॉक्युमेंटमध्ये हेडर एडिट करण्यासाठी कोणता स्टेप्स आहेत. ठीक आहे. तर हेडरसाठी आपल्याला इन्सर्ट टॅब आणि हेडर अँड फुटर. ठीक आहे. हे आपला आन्सर आहे पहिल्या नंबरचं. सबमिट करूया. नेक्स्ट बघा, नंतर आहे तुमच्या लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तिथं इमेज दिलेली आहे बघा. त्याच्यामधून बघा आपल्याला लेटर हेड जे हेडर आहे, ठीक आहे, तिथं ऑप्शन डीमध्ये आहे. ठीक आहे. हे आपला आन्सर आहे. नंतर बघा, एकदा ॲड केल्यावर आपण हेडर व फुटर एडिट करू शकतो. ठीक आहे. तर ते बरोबर आहे, करू शकतो आपण. नेक्स्ट करूया. नंतर बघा, एनव्हलपमध्ये आयकॉन्स इन्सर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तिथं इमेज दिली आहे त्यांनी एक. तर आपल्याला आयकॉन्स, हे बघा इथं बी ऑप्शनवर आयकॉन्स आहे. हेच आपला आन्सर आहे. इथं बी ऑप्शन करूया. नेक्स्ट बघा, तर नेक्स्ट आहे तुम्ही हेडर एडिट करू इच्छित आहात ते तुम्ही कसे कराल. ठीक आहे. तर आपल्याला हेडर एडिट करायचं आहे इथं. तर ते करण्यासाठी इन्सर्ट हेडर आणि एडिट हेडर. ठीक आहे. ते सेकंड नंबरचं ऑप्शन आहे. क्लिक करा, सबमिट करा. नेक्स्ट करूया इथं. नंतर बघा, बॉर्डर साईज बदलण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक कराल. ठीक आहे. तर आपल्याला बॉर्डरची जर साईज चेंज करायची तर आपण डिझाईन टॅब थ्रू करू शकतो. ती पहिलं आन्सर आहे ह्याचं. सबमिट करूया. नेक्स्ट बघा, बॉर्डर कलर करण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. ठीक आहे. तर आपल्याला बॉर्डरची जर कलर चेंज करायची तर योग्य पर्याय म्हणजे आहे बघा इथं ए ऑप्शनमध्ये. बघा इथं एक कलरचं ऑप्शन आहे. ठीक आहे. तर ए हे आपला आन्सर आहे. क्लिक करा, सबमिट करूया इथं. इथं नेक्स्ट बघा, तुमच्या लेटर हेडमध्ये पिक्चर्स वॉटरमार्क ॲड करण्याकरिता योग्य मार्ग कोणता राहील. ठीक आहे. तर आपल्याला वॉटरमार्क जर ॲड करायचं असेल तर काय करावं लागेल म्हणतात. ठीक आहे ना. तर आपण काय करूया इथं डिझाईन टॅबमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. डिझाईन टॅबमधून वॉटरमार्क ॲड करू शकतो. सेकंड नंबरचं त्याचा ऑप्शन आहे. सबमिट करा. नेक्स्ट करा. नंतर बघा, सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठीचा बरोबर स्टेप्स ओळखा. ठीक आहे. तर आपल्याला जर शेल शेडिंग करायची असेल तर त्याची जी स्टेप आहे ती आहे पहिल्या नंबरची. बघा, सिलेक्ट द सेल, डिझाईन टॅब, शेडिंग आणि सिलेक्ट द कलर. ठीक आहे. हे जे ऑप्शन आहे पहिल्या नंबरचं, ठीक आहे, ह्याच्यामधून आपण सेल शेडिंग करू शकतो. तर हेच आपला आन्सर आहे. सबमिट करूया इथं. बघा, आपण इथं लास्ट प्रश्न आहे, टेबल करिता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणता टॅब निवडाल. तर ते म्हणजे डिझाईन टॅब. ठीक आहे. आपला आन्सर आहे. सबमिट करूया. तर बघा, आपण इथं जस्ट आपण आता इथं सेल्फ पाथ लर्निंग बघितलेलं आहे. आता इथं आपण डू इट युअर सेल्फ बघूया. ठीक आहे. तर इथं क्लिक केलं मी आणि स्टार्ट एक्झाम करू. नेक्स्ट करा. इथं पहिला प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आधीच्या हेडरऐवजी बँडेड हेडर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, हेडर अँड फुटर, ग्रुप हेडर याचा वापर करा. ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करू. आपल्याला आता इन्सर्ट टॅबमध्ये काम आहे हेडर आणि फुटरचं. तर बघा, इथं इन्सर्ट टॅबमध्ये जा. गेल्यानंतर बघा इथं हेडरचं ऑप्शन आहे. ठीक आहे. तर हेडरवर क्लिक करा. इथं बघा बँडेड हेडर आहे. ठीक आहे ना. हे आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तर त्याच्यावरती फक्त क्लिक करा आणि सबमिट. ठीक आहे. पहिलं ऑप्शन इथं संपला आपला आन्सर. नंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक सिम्पल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप आणि टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. स्टार्ट करू. इथं काहीच नाही, आपल्याला टेक्स्ट बॉक्स सिम्पल एडिट करायचा इथं.
तर पहा इथं आपल्याला वर्ड डॉक्युमेंट ओपन झालं. इथं मध्ये फक्त इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. परत त्या टेक्स्ट बॉक्समध्ये जा, ठीक आहे. आणि इथं आपण जे टेक्स्ट बॉक्स आहे ते आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, ठीक आहे. तर टेक्स्ट बॉक्समध्ये आपण गेलो इन्सर्ट टॅबमधून आणि फक्त सिम्पल टेक्स्ट बॉक्स हे सिलेक्ट करा. केल्यानंतर इथं सबमिट करा, ठीक आहे. केल्यानंतर बघा इथं सॉल्व झालेला आहे प्रश्न आपला. नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स असलेला टेबल इन्सर्ट करा. यासाठी इन्सर्ट टॅब, टेबल ग्रुप्स, इन्सर्ट टेबल याचा वापर करा, ठीक आहे. तर आपल्याला एक टेबल जे 3 रोज आणि 3 कॉलम असलेला टेबल इन्सर्ट करायचा आहे. ते करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते आता बघू. स्टार्ट एक्झाम केलेली आपण इथं बघा इन्सर्ट टॅबमध्ये जा. नंतर इथं टेबलचं ऑप्शन आहे. टेबलच्या ऑप्शनवर गेल्यानंतर इथं इन्सर्ट टेबल, ठीक आहे. इन्सर्ट टेबल केला आपण. इथं बघा नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज दोन्ही ऑप्शन दिलेले आहे. तर नंबर ऑफ कॉलम्समध्ये 3 आणि नंबर ऑफ रोजमध्ये सुद्धा 3 इथं एडिट करू आपण आणि ओके करूया, ठीक आहे. झाला प्रश्न आपला. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ब्लँक पेज इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, पेजेस ग्रुप याचा वापर करा, ठीक आहे. तर आपल्याला आता एक जे ब्लँक पेज आहे ते इन्सर्ट करायचं आहे. स्टार्ट एक्झाम केली आपण. बघा इथं इन्सर्टमध्ये गेलो आपण. याच्यामध्ये ब्लँक पेज आहे, ठीक आहे. तर हे फक्त ब्लँक पेजवर क्लिक करायचं आहे आपल्याला. बस प्रश्न झाला इथं आपला. सबमिट करू. नंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुपचा वापर करा, ठीक आहे. तर आपल्याला एक रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. तर स्टार्ट एक्झाम केली आपण. नंतर बघा इथं इन्सर्ट टॅबमध्ये जा, ठीक आहे. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर काय करायला सांगलेलं आहे, शेप्स. तर शेप्समध्ये गेलो आपण आणि याच्यामधून आपल्याला फक्त रेक्टँगल एक चूज करायला सांगलेलं आहे. तर रेक्टँगल इझिली ड्रॉ करून घेऊ इथं माऊसच्या मदतीने, ठीक आहे. एक रेक्टँगल ड्रॉ केला आणि सबमिट केलं. बघा इथं आपलं जे डू इट युअरसेल्फ आहे ते सुद्धा इथं संपलेलं आहे, ठीक आहे. झाल्यानंतर आता आपल्याला फक्त प्रोसेस फोलिओ आपलं राहिलेलं आहे, ठीक आहे. तर प्रोसेस फोलिओ आपण बघूया. तर प्रोसेस फोलिओमध्ये बघा इथं जे त्यांनी डिझायर्ड स्केल शीट दिलेली आहे ते इन्सर्ट टॅब ऑफ MS वर्ड, म्हणजे जे मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला इन्सर्ट टॅब हे तिथं दाखवायचं आहे त्यांना, ठीक आहे. त्यांनी काहीच नाही सांगितलेलं, फक्त इन्सर्ट टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड, ठीक आहे. तर त्यांनी त्या ॲपमधलं फक्त इन्सर्ट टॅब दाखवायचं सांगितलेलं आहे. तर स्टार्ट एक्झाम करू इथं. आणि इथं बघा स्क्रीन रेकॉर्डिंग विल बी स्टार्टेड आफ्टर क्लिकिंग ऑन स्टार्ट बटन, म्हणजे तुम्ही जी प्रश्न सोडवसाल 10 सेकंडमध्ये त्याची रेकॉर्डिंग करते ते की बा तुम्ही प्रश्न सॉल्व केला का नाही, ठीक आहे. तर आता 10 सेकंड चालू झालेले आहे. स्टार्ट बटनमध्ये जा, परत वर्डमध्ये जा, इथं ब्लँक डॉक्युमेंट घ्या इथून आणि इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. बस संपला आपला प्रश्न इथंच. ते 10 सेकंड संपले की ऑटोमॅटिक सबमिट झालं. आता हे जे वर्ड डॉक्युमेंट आहे ते आपण क्लोज करू शकतो, ठीक आहे. तर इथं क्लोज करून टाका इथून. आणि नंतर इथं परत आता परफॉर्म स्टेटस आहे ना, इथं परफॉर्म स्टेटस जे तुम्हाला मी सांगितलं होतं, ठीक आहे. इथे बटन आहे आपलं ना परफॉर्म स्टेटस. आता आपण जे त्यांनी सांगितले त्याच्याप्रमाणे आपण ते सबमिट केलं. नंतर इथं परफॉर्म स्टेटस, ठीक आहे. ते इथं इनेबल करू, त्याला नेक्स्ट करूया आणि जे असाइनमेंट आहे ते इथं अपलोड करू, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चूज फाईलवर क्लिक करू आपण, ठीक आहे. ते एक चूज फाईल करून तुम्ही काय करून घ्या, ती फाईल अपलोड करा, ठीक आहे. तर कसं करायचं ते चूज फाईलवर क्लिक करू, ठीक आहे. आणि आता आपण जी बी फाईल ठेवली ना, आता सपोज मी डेस्कटॉपवर ठेवलेली आहे माझी फाईल, तर तुम्ही तिथून चूज करा, ठीक आहे. आता डेस्कटॉपवरून मी बघा इथं सेशन जे आपलं 13 आहे, ठीक आहे. त्याची फाईल मी इथं घेऊन ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये इन्सर्ट टॅब मी घेऊन ठेवून ती फाईल सेव्ह केलेली आहे डेस्कटॉपवर, ठीक आहे. तर तुम्ही तसंच करा, ती फाईल सिलेक्ट करा आणि डायरेक्टली इथं ओपन करा फक्त, बस जास्त काहीच करायचं काम नाही. फाईल सिलेक्ट केली आपण आणि ओपन केली, बस इथं सेव्ह करून टाका. बस आता आपलं इथं प्रोसेस फोलिओ जे सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. आता आपला राहिलेला आहे नॉलेज चेक, ठीक आहे. आता नॉलेज चेकचे प्रश्न बघा. स्टार्ट एक्झाम करूया इथं. आता इथं नेक्स्ट करा. केल्यानंतर पहिला प्रश्न बघा, अर्थशास्त्राची असाइनमेंट तयार करण्यासाठी राहुल वर्ल्ड इकॉनॉमी या विषयावरील वेगवेगळ्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन डाउनलोड करू इच्छितो. गुगल सर्च वापरून तो हे कसा करू शकेल, ठीक आहे. तर गुगलच्या मदतीनं त्यांना एक टॉपिक सर्च करायचा आहे, तर त्याचा ऑप्शन जे आहे ते 3rd नंबरचं आहे, ठीक आहे. 3rd नंबर हे आपला आन्सर आहे. नंतर बघा ती सर्च पद्धत निवडा जे जागतिकीकरण या विषयाखाली सर्व PDF फाईल्स शोधेल, ठीक आहे. तर त्याची जी PDF
जो ऑप्शन आहे ते आहे फर्स्ट नंबरचं. नंतर बघा गुगलमध्ये कोणते विषयाबद्दल सर्च करत असताना कोणते ऑपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळवण्यासाठी मदत करते. ठीक आहे, तर ते म्हणजे सर्च ऑपरेटर. ठीक आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. नंतर बघा पुढीलपैकी कोणत्या सर्च ऑपरेटर एंटर केल्यावर ही सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता आहे. तर आपला आन्सर आहे बघा इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फाईल टाईप PDF मध्ये हे आपला आन्सर आहे. नंतर बघा विकिपीडियाच्या वेबपेजवर कोणती कृती करत असताना तुम्ही प्रतिमेत दिलेले परिणाम पाहण्यास सक्षम असाल. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आहे चौथ्या नंबरचा वेब पृष्ठ ऑफलाईन जतन करा. ठीक आहे, तर हे आपला आन्सर आहे. नंतर बघा दिलेल्या प्रतिमेतील हायलाईट केलेल्या क्षेत्राचा हेतू ओळखा. ठीक आहे, तर ते म्हणजे वेब पृष्ठ बुकमार्क करण्यासाठी. चौथ्या नंबरचा याचा आन्सर आहे. इथं क्लिक करूया आणि सबमिट करा. नंतर बघा आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडियामध्ये कोणतेही वेब पेज डाउनलोड का करता. ठीक आहे, तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे सेकंड नंबरचा वेब पृष्ठावर ऑफलाईन प्रवेश करण्यासाठी. ठीक आहे, हे आपला आन्सर आहे. समोरचा प्रश्न बघा वेब पेजवर बुकमार्क लागू केल्यानंतर बुकमार्कवर कोणत्या क्रिया केल्या जाऊ शकतात. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा बुकमार्क संपादित करा किंवा काढा. ठीक आहे, तर हे आपला आन्सर आहे. सबमिट करूया. इथं यस आय एमवर क्लिक करा आणि जे नॉलेज चेकची जी एक्झाम आहे तिथं एंड एक्झाम करूया. ठीक आहे, आणि कन्फर्म करा. नंतरचे जे आपलं स्टेप आहे ते आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स. ठीक आहे, तर हे आता आपण बघूया लगेच. याच्यावरती क्लिक करा आणि स्टार्ट एक्झाम. तर क्वेश्चन बघा तुमच्या कामाची मौलिकता आणि ओळख टिकवण्यासाठी तुम्ही वॉटरमार्कचा जरूर वापर केला पाहिजे. वॉटरमार्क वापरून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची पायरसी नक्कल टाळू शकता. म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क अप्लाय करा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया एक्झामला. तर आपल्याला वॉटरमार्क अप्लाय करायचा आहे कॉन्फिडेन्शियल 1 नावाचा. तर डिझाईन टॅबमध्ये जायचं. गेल्यानंतर बघा इथं वॉटरमार्कचा ऑप्शन आहे, क्लिक करायचं आणि याच्यामध्ये बघा कॉन्फिडेन्शियल 1. ठीक आहे, तर हे आपला वॉटरमार्क आहे. याच्यावरती फक्त सिम्पली क्लिक करायचं आहे. वॉटरमार्क अप्लाय होऊन जाईल आणि जे क्वेश्चन आहे आपला ते सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, सबमिटेड सक्सेसफुली जो ऑप्शन आला आहे एस आय एम करा आणि जे सिम्युलेशन क्वेश्चन आहे एक ते आपण इथं सॉल्व्ह केलेलं आहे. एंड एक्झाम करूया इथं आणि कन्फर्म. ठीक आहे, आता यानंतर फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट राहिलेली आहे सेशनची, तर ते बघून घेऊ. स्टार्ट एक्झाम करू इथं. ठीक आहे, खूप इझी प्रश्न आहे इथं मित्रांनो. बघा ग्राफिक्स प्रोग्रामचा वापर हा व्यावसायिक दिसणारे प्रोफेशनल लुकिंग प्रकाशित डॉक्युमेंट तयार करणे, प्रतिमा निर्माण करणे व त्याच्यात हवे ते बदल करणे आणि ग्राफिक्स शोधून ते समाविष्ट करणे यासाठी केला जातो. ठीक आहे, तर हे उत्तर बरोबर आहे आपलं. नंतर बघा एका स्लाईडकडून पुढच्या स्लाईडकडे जाताना प्रेझेंटेशनची मांडणी कशी करावी हे दाखवण्यासाठी स्लाईड टेम्पलेट्स वापरता येऊ शकतात. ठीक आहे, तर चूक आहे, आपण स्लाईड टेम्पलेट्स नाही तर ट्रान्झिशन यूज करतो. नंतर बघा असे प्रोग्राम जे आकर्षक भक्तांना मनोरंजक वाटतील अशी प्रेझेंटेशन्स तयार करण्यासाठी विविध प्रकारची दृष्टिगोष्ट एकत्रित करताना त्यांना म्हणतात प्रेझेंटेशन ग्राफिक्स. ठीक आहे, तर ग्राफिक्सच्या मदतीने आपण व्हिज्युअल्स जे आहे ते चांगले करू शकतो. तर ते आपला आन्सर आहे. नंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स प्रेझेंटेशन हे एक डॅशची एक मालिका असते. ठीक आहे, तर ते म्हणजे स्लाईड्सची मालिका असते. आपला आन्सर होतं चौथं. इथं एंड एक्झाम करूया. तर बघा अशाच प्रकारे आपण जे इरा सेशनची कम्प्लिशन टेस्ट आहे ते बघितली इथं. तर समोरच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अँड टिल देन टेक केअर अँड हॅव अ नाईस डे.